तर पाठीमागे जी दिसते ना ही मम्मीची शाळा आहे. मम्मी ह्याच शाळेत शिकलेली आहे, सरस्वती भुवन मध्ये. या मैत्रिणी आहे का? तर काकू सांगताय मम्मी ना कबड्डी वगैरे खेळत होती. कबड्डी अजून काय? कबड्डी खो खो भांडणं पण करायचं म्हणे शाळेत. तू शाळेला मिस करते की नाही? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मम्मीचे जे मामा आहे ना त्यांची आज सेवानिवृत्ती आहे. ते ना SB हायस्कूलला आहे ना शिक्षक होते आणि आज त्यांची रिटायरमेंट आहे. तर रिटायरमेंटचा प्रोग्राम आहे सेवानिवृत्तीचा, त्याच्यासाठीच आम्हाला जायचं आहे. या ठिकाणी माझं आवरलेलं आहे, आरोही सुद्धा या ठिकाणी आवडती आहे आणि मम्मी पप्पाचं त्यांचं पण आवरलेलं आहे, हर्षदचं आवरलेलं आहे. आणि आम्ही ज्या साईडला चाललोय ना तिथून मामाचं गाव म्हणजे भालगाव आहे ना अतिशय जवळ आहे. तर मी ना आज हा गॉगल लावलेला आहे. आरोही कसं वाटतं हा गॉगल? खूप छान दिसतोय. छान दिसतोय ना? तसं मी छानच दिसतोय ना, कॉम्प्लिमेंटची गरज नाही, पण ठीक आहे, एकदा विचारलेलं बरं. तुला अजून किती वेळ लागणार आहे आवरायला? फक्त 5 मिनिट. मग तोपर्यंत मी गाडी क्लीन करतो. चालेल. आणि मला वाटलं हर्षदचं पण आवरलं असेल, पण हर्षद आहे ना शाळेत गेलेला आहे. आज त्यांची आनंद नगरी होती तर तो तर अजून काही आलेलाच नाहीये. तर पप्पा सुद्धा या ठिकाणी आवरून रेडी झालेले आहे, मम्मीचं सुद्धा आवरलेलं आहे आणि मम्मी ना आता हर्षदचीच वाट बघत बसलेली आहे. आमचा एक घरातला मेंबर आहे ना त्याला घरीच थांबावं लागतं. स्कूबी स्कूबी स्कूबीला बिचारीला बाहेर आम्ही कुठंच नेत नाही. तिला आहे ना बाहेर कम्फर्टेबलच वाटत नाही. तिला जर बाहेर कुठे नेलं ना ती गाडीच्या खालीच उतरत नाही. हळूहळू आहे ना आम्ही स्कूबीला पण सवय लावणार आहे बाहेरची. तर चला आता शूज वगैरे घालून रेडी होऊन जाऊ आणि तोपर्यंत आहे ना मी स्कॉर्पिओ क्लीन करून घेतो. हर्षद किती वेळ लावतो काय माहिती यायला. हर्षदच्या शाळेत आहे ना आज आनंद नगरी होती, तो एन्जॉय करत बसलेला वाटतं मस्त. लहानपणी जेव्हा आनंद नगरी राहत होती ना तेव्हा मी पण असे वेगवेगळे स्टॉल लावत होतो शाळेमध्ये, म्हणजे ब्रेड वडे वगैरे समथिंग मम्मी बनवून द्यायची आणि मग शाळेत नेऊन ते विकायचं आनंदनगरीमध्ये. याच्याने ना भरपूर सारे फायदे होते, म्हणजे आपल्याला व्यवसायाचं ज्ञान येतं, व्यवहाराचं ज्ञान येतं आणि शाळेमध्ये असे इव्हेंट झाले पाहिजे. तर स्कॉर्पिओ ना एकदा प्रॉपर पुसून घेऊ, खूप जास्त खराब झाली आहे. काल आम्ही शूटला नेली होती ना तर तिच्यावर सगळी धूळ आलेली आहे. तर गाडी ना प्रॉपरली क्लीन करून घेऊ. मला वाटलं हर्षद मदत करायला येईल, पण हर्षद तर शाळेतच आहे. आणि आता पप्पा आहे ना खाली पार्किंगमध्ये आलेले आणि पप्पा आहे ना आता अमोलची सायकल खेळत बसलेले आणि पप्पा तर म्हणते मी आता सायकलवर जातो आणि हर्षदला घेऊन येतो. पण पप्पा एका साईडनी जायचे आणि हर्षद एका साईडनी यायचा. चालवा बरं, जमते का तुम्हाला? बंद झालं परत नाही ना, ब्रेक हे दाबायचं. द्या ना, रेस्ट द्या. ते दाबून ठेवावं लागतं. नाही नाही, सोडा ते. पाय तर ते दोन्ही पैडलवर ठेवा. पप्पा मस्त एन्जॉय करताय आणि पप्पा आहे ना सायकल घेऊन हर्षदला आणायला चाललेले. तर हर्षद घरी आला आणि अमोल त्याला बघायला गेला. दोघांची हुकाचूक झालेली आहे. आता अमोल येतोय घरी. तर आता आहे ना आरोही पण आलेली आहे गाडीमध्ये आणि हर्षदला बसवायचं. आता हर्षद सेट बसा, नाही तर परत हुकशाल. तर आम्ही ना सगळी फॅमिली असं सोबत आहे ना खूप दिवस झालं कुठंच गेलो नाही. एक नोटीस केलं का तुम्ही? आपण लय दिवसानंतर सगळे सोबत चाललेलो आहे. आपण याला गेलो होतो कुठं, अष्टविनायकला. म्हणजे तेव्हापासून आम्हाला सगळ्या फॅमिलीला असं चान्सच भेटला नाही सोबत जायला. तर फायनली आम्ही आता त्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहे वडोदला. मम्मीची ना मी तुम्हाला शाळा पण दाखवणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर फायनली आम्ही आता तिथं पोहोचलेलो आहे आणि मम्मीची शाळा आहे. तर आता ना आमची अंशू आलेली आहे. अंशू आणि अंशू बघा कशी बसलेले. ऋतू टाळ्या वाजवतोय. वाजव अंशू, टाळ्या वाजव. ए लुडी, तू कधी आला? तू कधी आला? काल आला? हा. अरे मम्मीचे मामा पण आहे आणि मम्मीचे शिक्षक पण आहे, बरोबर आहे ना? हो. एकांकिका करायचा. काय चाललंय आपल्यातलं ते संदर्भ आहे. नाही, आपण ते इथं भेटलो होतो ना. आणि हे माझे मामा आहे. आम्ही कॅमेरा फोकी यांना घे बाबा. आम्ही क्लिप दाखवून देतो त्यांना. घे याला झूम कर. तुझ्यासोबत तू बोलली नाही मला त्या दिवशी? बोलली नाही ना? मग कट्टी घेऊ ना? बोलू नको तुला? But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something. आम्ही ना मम्मीच्या शाळेत आलोय ना तर मम्मीची लहानपणीची मैत्रीण पण भेटलेली आहे. मामा मावशी हे मामा मावशी का? सर नाही तुमचे कोणते? सर पण आहे ना. तर पाठीमागे जी दिसते ना ही मम्मीची शाळा आहे. मम्मी ह्याच शाळेत शिकलेली आहे, सरस्वती भुवन मध्ये. तर आता आहे ना आपण मम्मीची शाळा बघायला जाणार आहे. चला. शाळा घ्यायची का? शाळा
शिकायची. मम्मी ना शाळेत आहे ना शिकायला नव्हती येत, फक्त खिचडी खात होती. खिचडी भेटत आम्हाला. कबड्डी, हा मम्मी कबड्डी खेळत असेल. काय सातवीचा वर्ग होता आमच्यासाठी. तर आता आम्ही जिथे आहे ना, आता सध्या ही बहुतेक स्टाफ रूम केलेली आहे, बट पहिले नाही तर मम्मीचा क्लासरूम होता ना, 7वीचा वर्ग होता. मम्मी तू कितवी पर्यंत शिकलेली आहे? आता बदल झाला. 10वी पर्यंत शिकलेली आहे मम्मी आमची. आणि अनिता ताई तू किती शिकलेली आहे? मी ग्रॅज्युएशन झालेलं. तर आम्ही ना सगळ्या शाळेचा टूर घेतोय. इकडे ना प्रिन्सिपल कॅबिन पण आहे. ए मम्मी तुम्हाला असा युनिफॉर्म होता का? ए मम्मी, मम्मीच्या अजून मैत्रिणी भेटल्या हो. या मैत्रिणी का? मॅडम झाली शाळेवर. हा का? आणि या शाळेवर पण हा का? आणि ही माझ्यासारखीच आहे. बरं आहे, बरं आहे. आणि या आम्ही सोबत होतो आणि शाळेवर लागली शाळेवर. अरे वा, तिचं नाव कमल आहे. कबड्डी प्लेअर होते. कबड्डी छान खेळायची. तर काकू सांगताय मम्मी ना कबड्डी वगैरे खेळत होती. कबड्डी अजून काय? कबड्डी खो खो. भांडण पण करायचं. भांडणं पण करायचं म्हणे शाळेत. आजी भांडण. तर ही बघून घे माझ्या मम्मीची शाळा. मम्मी या शाळेत शिकलेली आहे. पहिलं बहुतेक फक्त खालचा फ्लोअर होता ना. इथं आम्हाला जाफरी मॅडम म्हणून होतं बरं का. इतक्या इथं छान का? शिकवायच्या. हो, खूप छान शिकवायच्या काही. आता सध्या क्लासरूम बंद आहे. इकडे संगणक प्रयोगशाळा आहे. इथे आहे ना कॉम्प्युटर रूम आहे. इथं सगळे डेस्कटॉप वगैरे ठेवलेले, कॉम्प्युटर ठेवलेले आणि याच्यावरती स्टुडंट अभ्यास करत असतात. तुमच्या वेळेस होतं का कॉम्प्युटर? मम्मी तू शाळेला मिस करते की नाही? मग खूप करते बाबा. शाळेतले दिवस भारी असताना पण मम्मी तर लई बंडपणा करत असेल. खूप. आणि मलाच म्हणते मीच बंड आहे. सगळ्या शिक्षक लोकांना विचार तुम्ही कसे होते. सध्या ते सर्व विचार. आता सध्या ते बिझी तिकडं सत्कारमध्ये. आणि वरचा फ्लोअर नव्हतं का तेव्हा? नाही होतं. एक इकडचीच एक रूम होती फक्त. तर इथे आहे ना 3 फ्लोअर आहे आता टोटल. बट मम्मी जेव्हा शाळेत होती ना तेव्हा फक्त ग्राउंड फ्लोअर होतं आणि वरती एक रूम होती. आणि अशी आमच्या मम्मीची शाळा. इतकं मोठं ग्राउंड होतं माहिती आहे का शाळेला, म्हणजे अजून पण आहे. हे पूर्ण ग्राउंड आहे जिथं हा कार्यक्रम होतोय. आता बच्चे कंपनी ना सगळी जेवायला बसलेली आहे. इथं आहे ना भाषण चालू होते ना तेव्हा त्यांची एक्साइटमेंट एकच होती, कधी आम्हाला इथून फ्री करते आणि कधी आम्ही जेवायला जातो. आणि आमची एक मावशी ना, आशा मावशी, आता सध्या त्या यात्रेला गेलेल्या आहे. यात्रेला नाही, कुठे गेलेलं आहे? नर्मदा परिक्रमेला गेलेला आहे. मी विचारलं आता ताईला, म्हटलं आपल्या मावशीने शिकलेलं आहे का? तर मावशी फक्त शाळेत चक्का चक्का खेळायला येत म्हणे सायकलीच्या टायरचा. बस तेवढंच. खिचडी संपूस तर बसत असतील या बहिणी भेटत होती ना. खिचडी नव्हती भेटत. नाही आम्हाला सुगडी भेटत होती. सुगडी भेटत होती ना. हा मग सुगडी वॉटेवर इट खाण्यापुरतं थांबत असेल, या संपलं की चालले जात असेल. आणि आमच्या मामी आहे. ही कोण आहे मामी? खुशी कधी? तर आता ना आमचे जेवण झालेले, 1 नंबर जेवण झालेले, पोट असं टम्म फुगलेलं आहे. तर सर्व कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. आम्ही मम्मीची शाळा पण बघितली, जेवण पण केलं आणि आता आहे ना मामाच्या गावाला चाललेलो आहे, म्हणजे भालगावला. आणि जसं मी इथं आलो ना, हा एक मित्र आहे माझा कंटिन्यू सोबत होता, कंटिन्यू. उद्या ब्लॉग बघायचं बरं का. आम्ही भालगावला आलोय, म्हणजे मामाच्या गावाला, म्हणजे अंशूच्या गावाला. कुठे गेली आमची अंशू? अंशू आलेल कपडे बदलायला गेली. अंशू तुमची शेतं कुठे आहे पिल्लू? ते तुमचे आहे का? 2 पा. इकडं ऊन पण तेवढंच आहे आणि थंडी पण तेवढीच होती. बाप आत्यान पाय एवढं किती मोठं बांधून आणलं. तर फायनली आता आम्ही निघतोय भालगाववरून. बाय अंशू, बाय बाय पिल्लू. आता घरी आलोय. चला आता लवकर फ्रेश होऊ. आणि इतकी झोप येते माहिती का मला. अरे बाप, थोड्या वेळ झोप आणावं लागेल. आता मला असं वाटलं की मला झोप लागेल, मी झोपून राहील, बट मॅडमनी कुठं झोपू दिलं. मॅडम म्हणे चला कुठेतरी डेटला जायचं. काय माहिती त्या डेटला गेलो, पेस्ट्री वगैरे खाल्ली आणि घरी आलेलो आहे. आणि घरी आलो आणि सायकल खेळत बसलो. खूप जास्त मज्जा पण आली. आणि आमची एक छोटी पोलगी बल का समोल, थांबा मी दाखवतो ले भो तुम्हाला. आमची छोटी पोलगी ही सोसायटीतली छोटी पोलगी ना. तू डान्स करून नाही दाखवला ना तू? दाखवला होता ना मला. परत करून दाखव ना. तुला भाली डान्स करती. दाखवती का? करून दाखवती का? हो. ती ना लगेच तयार होऊन जाते. आपण तुझं गाणं लावू हा मोबाईल वरती. डान्स करून दाखवते ना. हो. आमच्या आरुई ना आता बोल चिवड्यावरती डान्स करून दाखवते. कर बाळा. अरे बापले. तर आता ना आम्ही सेकंड गाणं प्ले केलेलं आहे. आरू लगेच त्याच्यावर पण डान्स करते. डान्स करते. सगळे फॅन आहे भाऊ आरूचे.
तर आरूने इतका सुंदर डान्स केलेला आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आरूला आहे ना पेस्ट्री खाऊ घालतोय. टेस्टी का? रोज डान्स करून दाखवायचं मग, रोज भेटेल. नाक वाकच भारी करते. तर हर्षद तिला विचारतोय तुझा दादा कोण आहे. हर्षद दादा एक ऋषी दादा आहे. आरू कोण आहे तुझा दादा? काय मोठं होती. बरं आता तू याच्यानंतर मी चॉकलेट ऋषी दादा मला मोठे मोठे कॅडबरी देतो म्हणा. मी आता एवढे देणार होते पण आता एवढी मोठी कॅडबरी नसते मला. कुठे पडली तू? खेळतच राहते, पडते कुठे पण. लय हुशार पण. तर काही जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, आपण प्रत्येक मंथ मध्ये एक विनर काढणार आहे, जो आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतो, लाईक करतो, मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करतो, स्टोरीला ठेवतो आणि ते सगळं आता युट्यूब आपल्याला स्वतः दाखवून देत असतं युट्यूब स्टुडिओमध्ये. तर ह्या महिन्याचा विनर आहे समृद्धी कादी म्हणून. त्यांनी ह्या वीक मध्ये आपल्याला 242 कमेंट केलेला आहे. टॉप कमेंटर ठरलेले ते आणि त्यांना देतोय आपण T900 अल्ट्रा वॉच बिलकुल फ्री. तुम्हाला काय करायचंय, जे समृद्धी कादी आहे मला एक तर इंस्टाग्राम वरती मेसेज करा किंवा ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा. तुमच्या भावाचा किंवा वडिलांचा नंबर तुम्ही शेअर करा, आम्ही स्वतः कॉन्टॅक्ट करू आणि ही वॉच जी ती तुमच्या ऍड्रेस वरती पाठवून देऊ. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही सुद्धा विनर व्हावे तर या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा. प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत चला, म्हणजे आपली बॉन्डिंग पण तेवढी स्ट्रॉंग होती. मला व्लॉग करायला पण खूप जास्त मजा येते. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा.